आक्षेपार्ह वक्तव्य म्हणजे काय असतं? मलाही नोटीस आली आहे. माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्राच्या एका सातारच्या मंत्र्याला मी येड झावा म्हटलं, म्हणून मलाही काल नोटीस आली. हो, काय तिचं नाव गोरे, उत्तर देईन मी त्याला. ते का अनपार्लमेंटरी शब्द आहेत का? इडियट. इडियट नावाचा सिनेमा आला होता माहिती आहे ना, आणि त्याला पुरस्कार मिळाला राष्ट्रीय इडियटला. इडियट सिनेमाला किती पुरस्कार मिळाले? जर इडियट हा जर अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे. इडियट म्हणजे अर्धवट मूर्ख म्हणा फार तर. आता मूर्ख म्हणणं हे का अनपार्लमेंटरी नाही ना. शब्द आहेत. मूर्खाच्या नंदनवनात फिरतो का तू? तू मूर्ख आहेस का? आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं. राहुल गांधीला जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे. पार्लमेंटचा म्हणणार नाही, पण जे सरकारच्या ताब्यात हे पार्लमेंट आहे हा त्यांचा मूर्खपणा आहे. तुम्ही संसदेमध्ये येत नाहीत, गृहमंत्री प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, पळून जाता. देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्यचक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय. चुकीचं काय आहे? देतील ते उत्तर. हे कोण म्हणतंय बघा, ही बौद्धिक कोण घेतं? RSS मध्ये घेतली जातात, कारण यांची बुद्धी कमी आहे सगळ्यांची, म्हणून त्यांना कायम बौद्धिक शिबिरं घ्यावी लागतात. कोणीही अर्धवट वंदे मातरम म्हणत नाही. आज मी सामनामध्ये लिहिलं आहे त्याविषयी. वंदे मातरमची 6 कडवी आहेत. किती? 6. प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी. मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी. प्रधानमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी. आतापर्यंतची प्रथा 1938 साली काँग्रेसनं वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. काँग्रेसने स्वीकारलं, बीजेपीने नाही स्वीकारलं. वंदे मातरम 1836 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरमचं गाण केलं. संघाच्या शिबिरात नव्हतं वंदे मातरम, काँग्रेसने केलंय. आणि इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरम ही 2 महाकाव्य आहेत. त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो. त्यातलं फक्त वंदे मातरम हा याचीच गर्जना करत क्रांतिकारक फासावर गेले. 6 कडवी म्हणत नाही गेले. 6 कडवी म्हणत भगतसिंग फासावर गेला का? किंवा सुखदेव फासावर गेला? वंदे मातरम आणि इन्किलाब झिंदाबाद. भाजपच्या लोकांना जो त्यांना जे इडियट म्हटलं जातं ते यामुळेच इडियट म्हटलं जातं. काल आपण पाहिलं असेल. हो, म्हणून तर म्हणतो ना, इडियट का म्हणतात त्यांना? ह्या लोकांना इडियट का म्हणतात हे तुम्ही रोज पाहताय. प्रधानमंत्र्यांचं काल लाल किल्ल्यावर टेलिप्रॉम्प्टर बंद झालं. नाही, वाचता येत नव्हतं ना. तुम्ही पहा, मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे सगळी क्लिप आहे ती पूर्ण. त्यांचं टेलिप्रॉम्प्टर बंद झाल्यावर जो प्रधानमंत्री जो राष्ट्राला उद्देशून स्वातंत्र्यदिनी भाषण करतो आहे तो अडखळतो, लटपटतो, घाम फुटतो. त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल मला सांगा जरा. ज्या मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन हे विचारावं लागतं त्यांचा स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? चंपतराय ना, नाशिकचे, काय जरा, चंपतराय आहेत ते कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवलं जातं महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा. प्रत्येक इडियट शोधून इडियट काढतात ते, आणि मग त्याला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, हा सगळं इडियट कॅबिनेट आहे. घ्या माझ्यावरती तक्रार आणि घ्या माझ्यावरती काय. 12 वर्षापासून हा माणूस बार काउन्सिल ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे. निवडणूक नाही, काही नाही, काही माहिती आहे का तुम्हाला? त्याच्याविषयी माझ्याकडे भरपूर माहिती आहे.
त्याला आता राज्यसभेत आणलाय भारतीय जनता पक्षात, आहे ना, बरोबर ना, पार्लमेंटमध्ये आणल्या कशा करता? यासाठी अंधभक्त आहे तो. डॉक्टर वकील जर अंधभक्त व्हायला लागले तर पेशंट आणि क्लायंट मरून जातील. याचा अर्थ बाबाला हवा बदलत आहे हे कळत आहे, कळलंय आता, सरकार बदलत आहे करा. याचा अर्थ बाबाला बरोबर कळतं की आता हवा बदलते, सरकार बदलते, पातांजलीवर रेड पडू शकतात पुढल्या सरकारमध्ये. त्याच्यामुळे बाबा सावध झालेला आहे. मनमोहन सिंग पक्षांतराच्या विरोधामध्ये होते अशा प्रकारे. शरद पवार यांनी सुद्धा त्यांना तो सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे फार. गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता लोकांनी, मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा. आम्हाला माहिती, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. पण मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते, त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. चला.